या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल हैदराबादी लज्जत। आमचा पत्ता कल्याणी टॉवर समोर, सोलापूर। 24 जानेवारी 2024 रोजी वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे सोबत होडगी दूरक्षेत्राकडील अंमलदार, सहाय्यक पोलीस फौजदार निंबाळे, पोलीस हवालदार अमोल यादव, जाधवर, पोलीस कॉन्स्टेबल शंकर पाटील असे मद्रे गावात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान बूथ पाहणी करून मद्रे ते आहेरवाडी जाणाऱ्या रस्त्याने पेट्रोलिंग करत असताना मौजे मद्रे शिवारात रस्त्याच्या कडेला राजू टिळेकर यांचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी पत्र्याच्या कंपाऊंडच्या आडोशाला एक आयशर टेम्पो संशयितरित्या थांबलेली दिसल्याने त्यांचा पोलिसांना संशय आल्याने सदर ठिकाणी वरील स्टाफ आणि 2 पंचांसमक्ष जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी थांबलेल्या टेम्पो जवळील 3 ते 4 इसम पळून गेले। सदर ठिकाणी असलेल्या पत्र्याच्या गोडाऊन हे संशयित वाटल्याने त्याचा 2 पंचांसमक्ष पाहणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात बनावट, विनापरवाना देशी दारू बनवण्याचा कारखाना असल्याचे दिसल्याने सदर ठिकाणी 2 पंचांसमक्ष सविस्तर पंचनामा करून सदरचे ठिकाण हे शासनाची कोणतीही परवानगी न घेता बनावट देशी दारू बनवण्याचा कारखाना असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर जागेचे मालक राजू उर्फ राजकुमार चंद्रकांत टिळेकर राहणार मद्रे तालुका दक्षिण सोलापूर, भागीदार कारखाना चालवणारे दिनू शेठ उर्फ भूषण पाटील राहणार धुळे व वाहन क्रमांक MH40CD चे चालक मालक नाव माहिती नाही यांच्या संगनमताने सदरचा कारखाना सुरू असून सदर कारखान्यात स्वयंचलित 4 मशीने, कच्च्या रसायनाचे 250 लिटरचे एकूण 122 बॅरल, मोकळ्या बाटल्यांचे बॉक्स, त्यास लागणारे झाकणाचे बॉक्स, तयार करण्यात आलेली देशी दारू, टँगो पंच, रॉकेट देशी दारू, भिंगरी देशी दारू, कोकण प्रीमियम नंबर 1 या 4 कंपन्यांची देशी दारू, 90 मिलीच्या कंपनीचे बनावट लेबल तयार करून लावलेल्या देशी दारूचे सुमारे 1400 बॉक्स बनवण्यात आले होते व बनवण्याचे काम सुरू होते। सदर कारखान्यात एकूण 1,54,09,650 रुपयांचा बनावट देशी दारू व देशी दारू बनवण्याचे साहित्य आणि त्यापासून बनवण्यात आलेली दारू वाहतूक करण्याकरता वापरण्यात येणारे वाहन मिळून आल्याने त्यांच्या विरुद्ध वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे करत आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कलकोट विभाग अक्कलकोट विलास यामावर यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। वळसंग पोलीस स्टेशन हद्दीत मद्रे गावामध्ये एक माहिती होतं की काही इलिगल दारू बनवणे वगैरे चालू आहे। प्रभारी अधिकारी राहुल डोंगरे यांना माहिती भेटली होते। त्या आधारे त्यांनी जाऊन 24/1 तारखेला त्यांनी रात्री जाऊन चेक केल्यानंतर त्यांना संशयित एक ट्रक काढून आले। ते ट्रकमध्ये कसं आहे की वरती वेगळं सामान ठेवलेलं आहे आणि खाली दारूचं बॉटल्स वगैरे होते। त्या अनुषंगाने त्यांना संशयित वाटलं की हे देशी दारू कसं बनवतात। त्यांनी ते चौकशीनुसार तिथं फॉलोअप करून ते मूळ स्पॉटला गेले। ते स्पॉटला पूर्ण एक फॅक्टरीसारखं सेटअप होतं। इथं बघू शकता की काही मशीन्स आहेत, 7-8 मशीन आहे, ते पॅकिंगचं मशीन्स। नंतर ड्रम्समध्ये काही केमिकल्स सापडले। ते केमिकल्स काही कंपनीमध्ये बनवतात, मोनो इथिलीन ग्लायकॉल, नंतर स्वीटनर्स आहे, काही पॉलिमर्स यूज करतात। हे इथून जे केमिकल वरून हे दारू तयार करून ते पॅकिंग करत होते असं इन्फॉर्मेशन भेटल्यानंतर ते पूर्ण रेड केलेले आहे। तसेच 80 लाखाचं दारू जे बनवून ठेवले होते ते आम्ही सीज केलेले आहे। तसेच मशीन्स आणि काही ड्रम्स आणि केमिकल्स आणि 2 व्हेकल असं टोटल सीज केलेले 1,54 लाखाचं पूर्ण मुद्देमाल आहे। ह्याचा आरोपीचा शोध घेण्यासाठी आम्ही ते टीम रवाना केलेली आहे। एक आरोपी जो मालक आणि तिथं चालक होता ते आमच्या ताब्यामध्ये आहे। तर आम्ही हे पूर्ण चेन कुठून हे बनवतात म्हणण्याच्या ठिकाणी आम्हाला भेटलेले, कुठे हे फॉरवर्ड करतात, ट्रान्सपोर्टेशन कोण करतायत, नंतर हे कुठं सप्लाय होते, हे पूर्ण चेन चा लिंक आम्हाला भेटलेले आहे। तसेच 3 टीम वेगवेगळ्या बाकी जिल्ह्यामध्ये पण आमचं टीम रवाना झालेले आहे। स्थानिक जो आरोपी होता ते आमच्या ताब्यामध्ये आहे। यामध्ये माल जो सप्लाय कुठं होत होता याची काही माहिती मिळाली का? कारण वेगवेगळ्या प्रकारचे ब्रँड्स याच्यामध्ये दिसतात। हा, हे वेगवेगळ्या प्रकारचं
ब्रँड्स आहे, काही ऑरेंज आहे, टँगो आहे, तर संत्री असं ब्रँड्स आणि बनवतात. ह्याचं अजूनही ते बाकी आरोपी निष्पन्न झाल्यानंतर ते आम्हाला समजून येणार. काही बाहेरचं जिल्ह्यामध्ये काही आरोपी आहे, मुंबई, धुळे असं ठिकाणी आहे. ते तिथं टीम रवाना झालेली आहे आणि हे पूर्ण चेन आम्ही बस करण्यासाठी पूर्ण ते टीम त्यांचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. कारखाना कधीपासून चालू होतो? कारखाने अंदाजे 15 दिवस झाला होता असं माहिती आहे. पण ह्याच्यामध्ये जी दारू बनली जायची त्याची काही आरोग्यास हानिकारक किंवा असे काही प्रकार आहे याची काही टेस्ट वगैरे होईल किंवा होणार आहे का? ह्याचं केमिकल अनालिसिस होईल. त्याचं सीजर झालेलं आहे, त्याचं फॉरेन्सिक टीम येऊन ते सगळं सीज केलेलं आहे. तसेच ते केमिकल अनालिसिस करून त्याचं योग्य ते कलम आम्ही लावणार आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.